आणि यानंतर आता बातमी आहे एकनाथ शिंदेंसंदर्भातली। शिंदेंच्या नगरविकास खात्यावरील कामांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। दरम्यान या संदर्भात नेमकं काय घडलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। सगळे आपापल्या विभागाचा आढावा घेतात, त्या सूचना करतात। यामध्ये कोण कोणाला टार्गेट करणे का महाविकास आघाडी आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खात्यावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं आहे, पण केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीवरून मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृत योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या निधीतून कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत विलंब होतोय, त्यावरून मुख्यमंत्री नाराज झाले। योजनांच्या अंमलबजावणीच्या तातडीनं सुधारणा करून कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले। पंतप्रधान आढावा घेतात तेव्हा मुख्यमंत्री नगरविकास मंत्र्यांना उत्तर द्यावं लागतं। केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीचा पूर्ण उपयोग करून मार्च 2026च्या आधी कामं मार्गी लावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले। एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग MMRD असेल, इतर काही प्रकल्प असतील, महापालिका 27 महानगरपालिका, नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल, जर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, हा भ्रष्टाचार आहे। देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। त्यांना तो अधिकार आहे। नुसतं चावचाव रडून चालणार नाही ना। ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी किंवा अजितदादा हे सगळे आपापल्या विभागाचा आढावा घेतात, त्या सूचना करतात। यामध्ये कोण कोणाला टार्गेट करणे का महाविकास आघाडी आहे का? की उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे जाणारी फाईल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आताच्या गटाला कधी परत मिळतच नव्हती। ते महाविकास आघाडीत होतं, तो महायुतीत नाही। सूचना करणं म्हणजे टार्गेट करणं नाही असं मंत्री शेलार म्हणाले। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्यावरून काहीतरी ऍक्शन घेतलेली आहे। तुमच्या चॅनलवर मी आज पाहिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंट बद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल्सवर सांगण्यात आलं। तर आम्ही तर कोणी काय मीटिंगमध्ये नव्हतं। तुम्ही जे रिपोर्ट केलं त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। मी त्याचं स्वागत करते, कारण का जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय? नुसती नाराजी त्यांनी दाखवली आहे, चांगली गोष्ट आहे, मी त्याचं मनापासून स्वागत करते। पण व्हॉट नेक्स्ट? पुढे काय? हो, अर्थातच काल भुजबळ साहेब पण म्हणले कारवाई करा, सगळीकडेच दिसतंय असं। केंद्राच्या योजना राबवण्यात नगरविकास खातं मागं आहे असं ती माहिती दादांत खोटी आहे। तर थेट उत्तर न देता महाराष्ट्राच्या विकासासाठी टीमवर्क म्हणून काम करत असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। नगर विकास खातं असेल, इतरही खाती आहेत। महाराष्ट्र आज नंबर 1ला आहे। महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्व्हेस्टमेंट येते आहे। महाराष्ट्राचा GDP नंबर 1ला आहे। महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबरला 1ला आहे। आणि 2.5 वर्षाच्या कारकीर्द आपण पाहिलेली आहे। आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे। विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो। त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम पाहते। शिंदेंच्या शिवसेनेवरून अधूनमधून बातम्या समोर येत असतात। कधी वादग्रस्त शिंदेंचे मंत्री असो, निधीवरून उघडपणे तक्रारी किंवा मग अचानक स्वतः शिंदेंचीच दिल्लीवारी। आणि आता तर मुख्यमंत्री शिंदेंच्याच खात्याच्या अधिकाऱ्यांवर नाराज झालेत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।